नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी इयत्ता 10वीला पास झालेले आहेत व इयत्ता 12वीला पास झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्कॉलरशिप देण्यात येते. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना राबविली जाते. पुणे महानगरपालिकेच्या वतीने इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य या योजना राबवल्या जातात. या योजना कोणकोणत्या आहेत, यामध्ये लाभ किती मिळणार आहे, 10वीला किती स्कॉलरशिप आहे व 12वीला किती स्कॉलरशिप आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तुम्ही स्क्रीनवरती GR पाहू शकताय. पुणे महानगरपालिका हद्दीत राहणाऱ्या व सन 2024मध्ये इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत आणि सन 2024मध्ये इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना राबवली जात आहे. एका शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम किंवा इयत्ता 10वीकरिता रक्कम ₹15,000 व इयत्ता 12वीकरिता रक्कम ₹25,000 अर्थसहाय्य देणे असे योजनेचे स्वरूप आहे. तर जे काही 10वीमधील विद्यार्थी आहेत त्यांना ₹15,000ची स्कॉलरशिप पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार आहे व इयत्ता 12वीमध्ये उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹25,000चं अर्थसहाय्य पुणे महानगरपालिकेतर्फे देण्यात येणार आहे. सदरचे अर्थसहाय्य हे उपलब्ध रक्कम व प्राप्त अर्ज यांचा विचार करून देण्यात येणार आहे. इयत्ता 10वी व इयत्ता 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेअंतर्गत खालील नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती भरून द्यायचा आहे. योजनेचे नाव तुम्ही पाहू शकताय. पहिली योजना आहे भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद शैक्षणिक योजना. यामध्ये तुम्ही खुल्या गटातील विद्यार्थी असाल तर तुम्हाला 2024मध्ये फेब्रुवारी किंवा मार्च या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वी व इयत्ता 12वीमध्ये कमीत कमी 80% गुण मिळवणे आवश्यक आहे. जे काही ओपनमधील विद्यार्थी आहेत त्यांना 10वीमध्ये किंवा 12वीमध्ये 80% गुण असणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर दुसरी जी योजना आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना. पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी किंवा मागासवर्गीय विद्यार्थी यांना किमान 70% गुण आवश्यक असणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 70% गुण आवश्यक असणे आहे आणि जे काही ओपनमधील विद्यार्थी आहेत म्हणजेच खुल्या गटातील विद्यार्थी आहेत त्यांना 80% गुण 10वीला किंवा 12वीला असणं गरजेचं आहे. आणि जे काही विद्यार्थी अपंग असतील तर त्यांना 40%च्या पुढील दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना इथे त्यांचे सर्टिफिकेट द्यावे लागेल व त्यांना इथे 65% गुण असणे आवश्यक असणार आहे. जे काही कचरा वेचक व बायोगॅस प्रकल्पावर काम करणारे पालक असतील तर त्यांच्या मुलांसाठी इथे 65% गुणांची इथे टक्केवारी सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर सदरची शैक्षणिक अर्थसहाय्य योजना ही इयत्ता 10वी व इयत्ता 12वी नंतर शासनमान्य विद्यापीठाकडून मान्यता मिळालेल्या संस्थेत प्रवेश घेतलेल्या पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांकरिताच ही योजना आहे. तर तुमचे 10वी नंतर किंवा 12वी नंतर कॉलेजला ॲडमिशन झालेलं असणं गरजेचं आहे व तुमच्याकडे ॲडमिशनची पावती देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर उपरोक्त योजनेचे अर्ज कधीपासून सुरू होत आहेत हे सर्वात महत्त्वाचं. तर दिनांक 8/8/2024 म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये 8 तारखेपासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि याची शेवटची दिनांक जी आहे ती 30/9/2024 या टाईममध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने
dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन फॉर्म भरून द्यायचे आहेत। दिनांक 30/9/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज जे आहे ते भरता येणार आहेत। त्यानंतर तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरिता सूचना खालीलप्रमाणे आहेत। तर लाभार्थ्याने यापूर्वी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन केले असल्यास त्याचा यूजर ID व पासवर्डने अर्ज भरावा। नवीन लाभार्थी नागरिक लॉग इनद्वारे नवीन रजिस्ट्रेशन करून यूजर ID व पासवर्डच्या आधारे अर्ज भरावा। त्यानंतर दुसरा पॉईंट आहे, मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थ्यांना मागासवर्गीय कल्याणकारी योजना व खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांनी युवक कल्याणकारी योजना अंतर्गत फॉर्म भरणे आवश्यक आहे। इथे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गातील असाल तर तुम्हाला इथे मागासवर्गीय कल्याणकारी योजना ही टॅब तुम्हाला सिलेक्ट करायची आहे व त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। आणि जर तुम्ही ओपनमध्ये असाल, खुल्या गटातील असाल तर तुम्हाला युवक कल्याणकारी योजना ही टॅब सिलेक्ट करायची व पुढील फॉर्म भरून घ्यायचा आहे। त्यानंतर तिसरं जे पॉईंट आहे, अर्ज पालकांच्या नावाने भरायचा आहे। विद्यार्थ्यांच्या नावाने अर्ज जो आहे तो भरायचा नाही आहे, तर पालकांनी हा अर्ज करायचा आहे। संकेतस्थळावरून नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार मूळ म्हणजेच ओरिजिनल कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक असणार आहे। 5वा पॉईंट बघूया, तर dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्याबाबतचा नमुना म्हणजेच हमीपत्र उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। त्यानुसार माहिती पालक व महाविद्यालयांनी भरल्यानंतरच सदरचे हमीपत्र अपलोड करायचे आहे। तर तुम्ही जेव्हा dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावरती फॉर्म भरायला जासाल त्यावेळेस तुम्हाला हमीपत्र येथे अपलोड करायचे आहे। तर त्यासाठी तुम्हाला शाळेमध्ये कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं आवश्यक असणार आहे व संपूर्ण माहिती भरल्यानंतरच तुम्हाला हे हमीपत्र इथे अपलोड करून घ्यायचं आहे। 6वा पॉईंट बघूया, लाभार्थी जर CBSE किंवा ICSE शाळेतून उत्तीर्ण झालेला असेल तर शाळा आणि महाविद्यालयाकडून टक्केवारी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील। 7वा पॉईंट बघूया, शैक्षणिक अर्थसहाय्यासाठी राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असणे आवश्यक आहे। 8वा पॉईंट आपण बघूया, तर अटी व नियमांप्रमाणे भरलेल्या अर्जाचा विचार केला जाईल। तसेच नाकारण्यात आलेल्या अर्जाबाबत अर्जदाराने दिलेल्या मुदतीमध्ये आक्षेप पूर्तता केल्यास सदर अर्जावर पुढील कार्यवाही केली जाईल। जर तुमचा फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल किंवा काही फॉर्ममध्ये दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन देण्यात आला असेल तर जी काही टाईम दिलेला आहे त्या टायमामध्ये तुम्ही करेक्शन केले तर तुमचा फॉर्म परत रिव्ह्यू केला जाईल व त्यावरती कार्यवाही केली जाणार आहे। त्यानंतर 9वा पॉईंट बघूया, अर्ज भरताना अर्जदाराने अर्ज हा सेव्ह ॲज ड्राफ्टमध्ये तसाच ठेवल्यास व सदरचा अर्ज सबमिट न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही। तर तुम्ही फॉर्म भरताना सेव्ह ॲज ड्राफ्टमध्ये तुमचा फॉर्म राहणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे। तुम्हाला फायनल सबमिट करायचा आहे फॉर्म, तेव्हाच तुमचा फॉर्म पुढे विचारात घेतला जाणार आहे। याबाबतची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहील। तर तुम्हाला इथे फॉर्म सबमिट नक्की करून घ्यायचा आहे। सेव्ह ॲज ड्राफ्टमध्ये फॉर्म नसेल याची तुम्हाला खात्री जमी करायची आहे। 10वा पॉईंट बघूया, अर्जदाराने अर्ज सादर केल्यानंतर अर्जाबाबतची सद्यस्थिती लॉग इनमध्ये जाणून घेण्याची जबाबदारी नागरिकांची राहील। तसेच याबाबत अधिक माहिती हवी असल्यास पुणे महानगरपालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये असलेल्या समाज विकास विभागाकडील कर्मचाऱ्यांकडे संपर्क साधावा। सदर योजनेचे बाबतचा संपूर्ण तपशील तसेच अटी व शर्ती पुणे महानगरपालिकेच्या dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी तुम्ही हा जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे यावरती कॉल करून देखील माहिती विचारू शकता। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।